सावधान. जर तुमची रास धनु असेल तर हे पुढचे काही मिनिटे तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतात. आजवर तुम्ही नशिबाला दोष दिला असेल, अपयशाचे चटके सोसले असतील आणि अनेक रात्री रडून काढल्या असतील. पण आता थांबण्याची वेळ आली आहे. तुमच्या कुंडलीतील ग्रहांची चक्र अशा पद्धतीने फिरली आहेत की ज्याला ज्योतिषशास्त्रात महाराज योग म्हटले जाते, त्याचा उदय झाला आहे. दुःखाचे दिवस आता इतिहास जमा होणार आहेत. पण लक्षात ठेवा, हा राजयोग जेवढा शक्तिशाली आहे तेवढाच तो निसरडा सुद्धा आहे. जर तुम्ही एका विशिष्ट चुकीकडे दुर्लक्ष केले तर हातात आलेली संधी कायमची निसटून जाईल आणि तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल. हा कोणताही चमत्कार नाही, तर हे विज्ञानावर आधारित ग्रहांचे गणित आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो धनु राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी संजीवनी ठरणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून किंबहुना वर्षांपासून धनु राशीच्या जातकांनी मानसिक तणाव, आर्थिक चणचण आणि कौटुंबिक कलह यांचा सामना केला आहे. अनेकदा तुम्हाला असे वाटले असेल की मी एवढे कष्ट करूनही माझ्याच नशिबात हे भोग का. पण आता निसर्गाचा नियम बदलत आहे. ज्योतिषशास्त्रातील सर्वात शुभ मानला जाणारा गुरु आणि कर्माचा दाता शनी यांची स्थिती आता तुमच्यासाठी अनुकूल झाली आहे. हा काळ तुमच्यासाठी केवळ प्रगतीचा नाही, तर तुमच्या विजयाचा काळ आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 गुप्त संकेतांबद्दल सांगणार आहे जे तुमच्या घरात सुखसमृद्धी येणार असल्याचे पुरावे आहेत. अनेकांना वाटते की राजयोग म्हणजे फक्त पैसा मिळणे, पण नाही. राजयोग म्हणजे हरवलेला मानसन्मान परत मिळणे, शरीरातील व्याधी दूर होणे आणि तुमच्या शत्रूंनी तुमच्यासमोर नतमस्तक होणे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला फक्त भविष्य सांगणार नाही, तर या राजयोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्हाला नेमके काय करायचे आहे आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहायचे आहे याचे सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत का पाहायचा? कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता मुळापासून उपटून टाकेल. जर तुम्ही आज हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्णसंधी गमावून बसाल. चला तर मग वेळ घालवता जाणून घेऊया, धनु राशीच्या आयुष्यात नेमका कोणता मोठा बदल घडणार आहे. नमस्कार भक्तांनो आणि माझ्या धनु राशीच्या मित्रमैत्रिणींनो. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस ठरू शकतो. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून ज्या संकटांचा सामना करत आहात, ज्या मानसिक आणि आर्थिक विवंचनेत अडकले आहात, त्यातून बाहेर पडण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या कुंडलीत ग्रहांची अशी काही स्थिती निर्माण होत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःखाचे काळे ढग आता कायमचे दूर होणार आहेत. तुमच्या नशिबात असलेला राजयोग आता सक्रिय झाला आहे. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्यासाठी एक आशेचा किरण आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते आणि जर तुम्ही या सुवर्णसंधीकडे दुर्लक्ष केले तर कदाचित भविष्यात तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल. धनु राशीच्या लोकांनो, तुमच्यावर 7.5चा प्रभाव असो किंवा शनीची पीडा, तुम्ही खूप सोसले आहे. कुटुंबातील वाद, हाताशी आलेला पैसा निघून जाणे आणि कष्टाचे फळ मिळणे या सर्व गोष्टींमुळे तुम्ही खचून गेला होतात. पण आता ग्रहराज गुरु आणि इतर शुभ ग्रहांची दृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे. शास्त्रानुसार जेव्हा धनु राशीमध्ये हा विशिष्ट राजयोग येतो, तेव्हा रखडलेली कामे वेगाने पूर्ण होऊ लागतात. तुमच्या कष्टाचे चीज होण्याची हीच ती वेळ आहे. जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होते, तेच लोक आता तुमच्या प्रगतीकडे बघून थक्क होतील. हा राजयोग तुमच्या आयुष्यात नेमके काय बदल घडवून आणणार आहे
ते नीट समजून घ्या. एक आर्थिक उन्नती. गेल्या काही काळापासून तुमचे धन जिथे कुठे अडकले होते ते मार्ग आता मोकळे होतील. गुंतवणुकीतून अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 2. व्यापार आणि नोकरी. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन आणि मोठी संधी मिळेल. व्यापाऱ्यांच्या व्यवसायात वाढ होऊन नवीन ग्राहक जोडले जातील. 3. कौटुंबिक सुख. घरातील विनाकारण होणारे वाद संपतील आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. संतती सुखाच्या बाबतीत असलेल्या चिंता दूर होतील. 4. मानसन्मान. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाचा गौरव होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नशीब त्यांनाच साथ देते जे कष्टाची जोड देतात. राजयोग सुरू झाला आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही शांत बसून राहावे. देवाने तुमच्यासाठी दरवाजे उघडले आहेत, पण त्यातून प्रवेश करण्याचे धाडस तुम्हालाच दाखवावे लागेल. अनेकदा आपण आळसामुळे किंवा नकारात्मक विचारांमुळे आलेल्या संधीकडे पाठ फिरवतो. जर तुम्ही या काळात स्वतःमध्ये बदल घडवला नाही किंवा योग्य निर्णय घेण्यास उशीर केला, तर हा राजयोग तुमच्या हातातून निसटून जाऊ शकतो. म्हणूनच सावध राहा आणि वेळेचे महत्त्व ओळखा. तुमचा हा शुभ काळ अधिक प्रभावशाली करण्यासाठी काही छोटे पण अत्यंत फलदायी उपाय नक्की करा. दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा किंवा ऐका. कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावा, ज्यामुळे तुमची गुरुग्रहाची शक्ती वाढेल. गरजूंना पिवळ्या रंगाचे अन्न किंवा वस्त्र दान करा. या उपायांमुळे तुमच्या मार्गातील उरले-सुरले अडथळे सुद्धा दूर होतील. तर धनु राशीच्या माझ्या मित्रांनो, आज आपण पाहिले की कशा प्रकारे ग्रहांची चाल तुमच्या बाजूने फिरली आहे. हा राजयोग तुमच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे नवे वारे घेऊन आला आहे. पण पुन्हा एकदा सांगतो, दैव देते आणि कर्म नेते असे होऊ देऊ नका. निसर्ग तुम्हाला संधी देत आहे, पण त्या संधीचे सोने करणे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आज जे उपाय आपण चर्चिले ते केवळ विधी नाहीत, तर ती तुमची तुमच्या नशिबाशी जोडलेली नाळ आहे. त्यामुळे हे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि सकारात्मक विचाराने करा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील कठीण काळ आता संपला आहे. आता मागे वळून पाहण्याची किंवा जुन्या दुःखात रमत बसण्याची वेळ नाही. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, ज्यांनी तुमच्यावर अविश्वास दाखवला, त्यांना तुमची प्रगतीच उत्तर देईल. स्वतःवर विश्वास ठेवा. हा राजयोग तुमच्यासाठी धैर्याची आणि संयमाची परीक्षा सुद्धा आहे. जर तुम्ही या काळात रागावर नियंत्रण ठेवले आणि योग्य निर्णय घेतले, तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही. हा काळ पुन्हा पुन्हा येत नाही, त्यामुळे एकही क्षण वाया घालवू नका. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या कोणत्या समस्या सुरू आहेत किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे बदल जाणवत आहेत, हे मला टिप्पणी बॉक्समध्ये कॉमेंट नक्की कळवा. तुमचे अनुभव वाचायला मला नक्कीच आवडेल आणि त्यातूनच आम्ही तुम्हाला पुढील मार्गदर्शन करू शकू. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचे एक लाईक आम्हाला अशाच प्रकारची सखोल माहिती गोळा करण्यासाठी प्रोत्साहन देते. आणि हो, तुमच्या ओळखीच्या ज्या कोणाची रास धनु आहे, त्यांच्याशी हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. कोणाचे तरी दुःख दूर करण्यासाठी तुम्ही माध्यम बनलात, तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळेल. अशाच प्रकारे ज्योतिषशास्त्र, अध्यात्म आणि तुमच्या राशीशी संबंधित अचूक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉन, घंटीचे चिन्ह दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून चुकूनही मिस होणार नाही. ईश्वर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो आणि तुमच्या आयुष्यात सदैव आनंदाचा वर्षाव होवो, हीच प्रार्थना. भेटूया लवकरच पुढच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.
जय श्रीराम.